अंगी लेने मिरवी। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील 707वी ओवी आहे। श्रीमद भगवद गीतेच्या 13व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाचं विश्लेषण करताना माऊलींनी ही ओवी लिहिलेली आहे। या ओवीचा अर्थ आपल्या समोर ठेवण्यापूर्वी की निमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे त्या सेवेचा परिहार थोडक्यात मी आपल्या समोर ठेवणार आहे। अत्यंत भगवत भक्तीनं ओतप्रोत असलेलं कोळवाडी हे गाव, मला अत्यंत आवडणारं हे गाव, अत्यंत पारमार्थिक अशा स्वरूपाचं हे गाव, ज्या गावातल्या अखंड हरिनाम सप्ताहातील माझ्याकडे प्रवचनाची आलेली सेवा आणि त्या सेवेच्या संबंधानं मग मानाजीराव असतील, आमचे अशोकराव असतील, आमचे विठ्ठलराव असतील की सगळे ग्रामस्थ ज्यांचा नेहमीच आग्रह असतो की या प्रवचनाच्या निमित्तानं मी यावं। यावर्षी तर आणखीनच वेळ झालाय, जवळपास 5:45 आत्ता वाजत आलेले आहे आणि मला 1 तास तरी कमीत कमी नांदेडून एवढं ऊन अंगावर घेऊन आलोय, 1 तास या विषयाच्या अनुषंगानं मला तुमच्याशी बोलायचं आहे। काय सांगितलंय माऊलींनी या ओवीमध्ये? अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत। अज्ञानी कुणाला म्हणावं? 13व्या अध्यायाच्या प्रारंभी माऊलींनी ज्ञानी माणूस कुणाला म्हणावं याबद्दल विस्ताराने लिहिलंय आणि त्यानंतर जवळपास 198 ओव्या अज्ञानी माणसाबद्दल लिहिले आणि या ओवीमध्ये अज्ञानाचे 2 लक्षणं सांगितलेली आहेत। अज्ञानी माणूस कोण? जो माणूस विषयाच्या माग लागतो। अज्ञानी माणूस कोण? जो माणूस व्यसन करतो। हे बंद केला तरी बरं होईल, एवढं ते हा चालतं का? जो माणूस व्यसनाच्या मागे लागतो, जो माणूस विषयाच्या मागे लागतो त्याला काय म्हणायचं? अज्ञानी म्हणायचं। आणि आता याबद्दल बऱ्याचशा ओव्या आल्यात, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी त्याही याच्यामध्ये जात नाहीये। माऊलींनी सांगितलं की अज्ञानी माणूस हा विषयाच्या मागे लागतो। विषयाच्या माग लागणं म्हणजे त्याच्यासाठी एक माऊलींनी दृष्टांत दिलाय। कोणता? उडी घाली तसे जळतीये आगी। एखाद्या माणसानं जळत असलेल्या अग्नीमध्ये उडी मारायची। चांगलं आहे का उडी मारणं? जळणारं घर असेल, जळणारी कोणती बी मोठी आग लागलेली असेल तर त्या आगीमध्ये उडी मारणं जसं धोकादायक आहे तसं विषयाच्या मागे लागणं देखील माणसासाठी घातक आहे। हा एक पहिला दृष्टांत दिलाय आणि दुसरा दिलाय तो म्हणजे व्यसनाची अंगी लेणी मिरवी। अज्ञानी माणूस काय करतो? व्यसन करतो। व्यसन, दारूचं व्यसन आहे, गांजाचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, बिडीचं व्यसन आहे, गुटख्याचं व्यसन आहे। पण हे व्यसन आहे याचं त्याला वाईट वाटत नाही, तर उलट तो लोकांना दाखवत फिरतो, बघा हा पट्ट्या दारू बी पितय, सिगरेट बी ओढतय, गुटखा बी खातय, या पट्ट्याला सगळंच जमतंय। व्यसनाचं जशी एखादी बाई दागिने अंगात घालते
आणि लोकाला काय करते, मिरवत फिरते की नाही. माझ्या गळ्यामध्ये हे आहे, माझ्या हातामध्ये ते आहे, माझ्या बांगड्या असे आहेत. जसं दागिने एखादा माणूस असेल, बाई असेल, मिरवत फिरते, तसा अज्ञानी माणूस काय करतो तर व्यसन ही मिरवत फिरतो, लोकांना सांगत सुटतो की मला एवढ्या एवढ्या प्रकारची व्यसन आहेत आणि मी हे प्रकारची व्यसन करतो. तर माऊलींनी सांगितलं असं करणं म्हणजे अज्ञानीपणाचं लक्षण आहे. मुळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विषय हा कडू आहे आणि परमार्थ हा गोड आहे. माऊलींनी ओवी लिहिली, तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल. विषय विषयाचा परिपाळू, गोड परमार्थ लागे कडू. है की नाही? गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जहाला. विषयानं कुणाचं चांगलं झालेलं नाहीये आणि म्हणून संतांनी काय केलं, या विषयाला जवळ येऊ दिलेलं नाहीये. ज्ञानेश्वर माऊलींनी विषयाबद्दल लिहिलं, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, पुढे आग्राची सावली जाईल लया. आणि म्हणून संतांनी विषयाचा विरोध केला आणि संतांनी काय केलं तर हा विषयच देव बनवून टाकला. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावरे जनधन माता पिता. नावरे जनधन माता पिता, नावरे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. संतांनी काय केलं, या विषयालाच काय केलं सदाशिवराव, विषयालाच देवाच्या पायाजवळ लावून टाकलं आणि या विषयाचा विसर पडला. संत म्हणतात विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. असा हा विषय संतांनी देवाकडे घेऊन गेले विषयाला आणि आम्ही मात्र विषयाला आमच्या जवळ आणलं आणि म्हणून आमचं नुकसान होतंय असं संतांनी विषयाबद्दल सांगितलंय. आता मला मुख्य विषय जो तुमच्या गावात आज मांडायचा आहे तो पुढच्या या ओवीतली पुढची, व्यसनांची अंगी लेणी मिरवी. अज्ञानी माणूस काय करतो, व्यसनाला महत्व देतो. मला माहित नाही कोळवाडीमध्ये व्यसन करणारी माणसं आहेत की नाही ते, पण व्यसन करणं म्हणजे काय आहे, घातक आहे असं माऊलींनी सांगितलेलं आहे. पण आता पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, कारण कोळवाडीतले सगळेच भक्त मंडळी फार हुशार आहे. व्यसन करणं चांगलं आहे का वाईट आहे? जरा विचार करून उत्तर द्या बरं. अशोकराव, व्यसन करणं चांगलं का वाईट? पहिल्यांदा तुम्हाला मी व्यसनाची व्याख्या सांगतो. व्यसन कशाला म्हणायचं मानजराव? व्यसन व्यसन म्हणजे व्यसन कशाला म्हणतात? एखाद्या गोष्टीची आपल्याला एवढी चटक लागणं की ती गोष्ट नाही मिळाली की आपलं मन काय होतंय, बेचैन होतंय. आपल्या तनाला, आपल्या मनाला सारखी ती गोष्ट आवडते, तिला काय म्हणायचं? तिला म्हणायचं व्यसन. माझ्या माया, व्यसन चांगलं आहे का वाईट आहे? आवाज येऊ द्या. ताईनं सांगितलं चांगलं आहे म्हणून, ऐका, त्यांना हसू नका, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, मी सांगणार आहे तुम्हाला पुढे. एका माझ्या मायवलीनं सांगितलं व्यसन चांगलं आहे. इकडे कोणी म्हणतंय का चांगलं आहे व्यसन?
तेव्हा का यांनी म्हणले व्यसन चांगलं आहे. बाकीच्या सगळ्याचं म्हणणं काय आहे? सगळ्याचं म्हणणं व्यसन वाईट आहे. जर व्यसन वाईट आहे तर माऊलीची ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आलेली आहे. माऊली व्यसन मला लागले म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं? मला व्यसन लागलंय म्हणतात. मग व्यसन जर वाईट असेल तर माऊली मला लागले कसं म्हणतील? तयाचे आम्हा व्यसन आमुचे ते निज ध्यान किंबहुना समाधान ते मिळे ते. माऊलीची ओवी आहे. तयाचे आम्हा व्यसन, माऊली म्हणतात त्याचं मला व्यसन लागले. मग माऊलीला जर व्यसन लागलं असेल तर व्यसन चांगलं आहे का वाईट आहे? बरं, व्यसनाची व्याख्या काय सांगितली तुम्हाला मी? अशी एखादी गोष्ट की ती जीवापेक्षा जास्त आपल्याला आवडते तिला काय म्हणायचं? व्यसन म्हणायचं. माऊलीला विचारा, माऊली म्हणतात बहु आवडसी जीवा पासोनी, बहु आवडसी जीवा. लहानपणापासून तुमच्या कोळवाडीचा आमच्या देवकरला जागर व्हायचा आणि त्याच्यामध्ये हे असे काही भजन ऐकायला मिळायचे. बरं, कोणती? तुझी आन वाईन गा देव राया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा, कानडिया विठोबा. काय म्हणतात माऊली? बहु आवडसी कसा? जीवा पासोनिया. म्हणजे माऊलीला जीवापासून काहीतरी आवडायलंय. आवडालय म्हणजे माऊलीला कोणतं तरी काय आहे? व्यसन आहे. म्हणून आमची माऊली जी म्हणाली की व्यसन चांगलं आहे. आणि माऊलींचं या ओळीमध्ये सांगितलंय व्यसन करणं अज्ञानाचं लक्षण आहे. तर दोन तोंडीच बोलणं झालंय. माऊलीला व्यसन बी आहे आणि माऊली म्हणतात व्यसन करणं वाईट बी आहे, अज्ञानीपणाचं लक्षण आहे. मग आता कसं समजावं आम्ही व्यसन चांगलं का वाईट? त्याचं उत्तर काय म्हणायचं? याच उत्तर एकच आहे. व्यसनाचे दोन प्रकार आहेत. चांगलं बी व्यसन, कळालं का अशोकराव? चांगलं बी व्यसन आहे आणि वाईट बी व्यसन आहे. आता हे दोन व्यसन आहेत. आपण देवदेव करणाऱ्या माणसानं आता वाईट व्यसन कशाला म्हणायचं? जे व्यसन केल्यानं आपलं शरीर बी वाया जातंय, आपलं मन बी वाया जातंय, आपलं धन बी वाया जातंय, आपली इज्जत बी वाया जाते, सगळं सगळं वाया जातं. त्याला कसलं व्यसन म्हणायचं? वाईट. आणि असं एक व्यसन आहे की जे केल्यामुळं आपल्याला देव बी मिळू शकतो, ज्ञानही मिळू शकतं. मग आता चांगलं व्यसन वाईट व्यसन कळालं ना? आमच्या शास्त्रानं दोन व्यसन सांगितले. चांगले लक्षात ठेवा मायावा. आमच्या शास्त्रानं चांगले किती व्यसन सांगितले? दोन. एका व्यसनाचं नाव आहे विद्या व्यसनम आणि दुसऱ्या व्यसनाचं नाव आहे हरिपाद सेवनम. दोन चांगले व्यसन कोणते? पहिलं सांगितलं विद्या व्यसनम, विद्येचं व्यसन करा. या मंचावर मी विद्येचं व्यसन केलं. एका कोरडवाहू शेतकरी माणसाच्या घरात जन्माला आलेला मी, पण मला कळालं विद्येचं व्यसन करावं, विद्येचं व्यसन करावं. आणि या विद्येचं व्यसन केलं आणि तुम्हाला माहिती आज मी प्रोफेसर झालो. परवा 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली ना.
जगामध्ये एवढी मोठी जयंती कुणाचीच होत नाही जेवढी बाबासाहेब आंबेडकरांची होती. काय एवढं मोठेपण मिळालं बाबासाहेबांना? त्यांनी विद्येचं व्यसन केलं. कोळवाडीला आज मी फोनवर अशोकरावला विचारलं, म्हणलं जेवायचा बेत काय आहे? आईला म्हणलं आई कोळवाडीला जेवण, मला म्हणली जेवण कर. म्हणलं नाही, कोळवाडीला जेवायचंय. मस्त जेवण करतात म्हणलं. मग अशोकराव म्हणले सर तुम्ही विचारच करू नका, या तर मट्टा आहे ते आपल्या खोबऱ्याचे वड्या चक्क्यान हेन ते, अहो एवढे जे खाला तुमच्या गावाला मिळाले ना, त्याच्यामध्ये तुमच्या गावातली बरीच नोकरदार मंडळी आहे. शेतकरी नाहीत असं म्हणत नाही मी, पण का? कारण त्यांनी विद्येचं व्यसन केलं. येताना बघितलं मी सगळ्या मिलिटरी मॅनच एक बॅनर आहे, सगळ्या कंडक्टर ड्रायव्हरच एक बॅनर आहे. काय कोळवाडीचं रूप बदलून गेलंय का? मला माझ्या मायांना सांगायचंय, लेकरांना व्यसनच लावायचं झालं. बघा आमच्या सरपंच साहेबांच्या मुलं मुली केवढ्या मोठ्या डॉक्टर झाल्या. कशामुळं? विद्येचं व्यसन केलं. आणि दुसरं व्यसन कोणतं आहे? हरिपाद सेवनम, देवाच्या नामस्मरणाचं व्यसन करा, देवदेवाचं व्यसन करा. करायचेच असतील तर हे दोनच व्यसन करा, तुमचं कल्याण आहे. आणि हे दोन व्यसन सोडून जर बाकीचे वाईट व्यसन केला तर तुमचं काही खरं. आता आमच्या गावामध्ये माझ्या ताईला बिटू म्हणतात. बिटू इथं काय म्हणतात मला माहित नाहीये. माझे वडील सदाशिवराव, माझे वडील आणि सदाशिवराव गुट्टे दोघं सोबतच चाली म्हणायचे भजनात. आणि त्यांच्या भावालाच माझी पुतणी दिलेली आहे. बिट्टू म्हणतात आम्ही त्यांना. तेव्हा काय करा, भागा म्हणतात मला. आता भागा आमची इथं साक्षीला आहे. या व्यासपीठावर बसून सांगायलो, माझ्या वडिलांना विद्येच्या व्यसनाचं महत्व कळालं. माझ्या वडिलांना हरिपाद सेवन देवदेव करावं लागतं हे व्यसनाचं महत्व कळालं. म्हणून आज तिघही पोरं महत्वाच्या ठिकाणी पोहोचले. आणि माझा चुलता आमच्या भागाला विचारा, ज्यानं दारूचं व्यसन केलं. परवा 2 महिन्याखाली चुलते वारले. 30-35 वर्षे सालगडी म्हणून येलदरीला होते. माझ्या वडिलांनाही तेवढीच जमीन, तेवढंच घर, आणि चुलत्याला तेवढीच जमीन होती, तेवढंच घर होतं. बऱ्याच गावातल्यांना माहित सुद्धा असेल, बरेच माझ्या गावातली इथं मंडळी आहे. चुलत्यानं दारूचं व्यसन केलं, सगळं शेत विकलं, घर विकलं. अशोकराव याच्यात काय नवल आहे? ज्याला शेत फक्त कशावर विकलं तर दारूच्या बाटलीवर. दररोज दारूला पैसे द्यायचे, थोडं 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 एकर 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 काढून घ्यायचं. शेवटाला जे शेत विकलं त्या शेताच्या बांधावर 2 आंब्याचे झाड होते. माझे वडील छोटे, अरे बाबू दादा एवढे 2 आंब्याचे झाड तरी देऊ नको, तुझ्या पुतण्याली राहू दे, त्याच्यात तर हिस्सा देऊ नको. ऐकला नाही चुलता. आंब्याचे झाड सुद्धा दारूच्या बाटली पायी देऊन टाकले. गावावरच सगळं विकलं. येलदरी सासरवाडी 35 वर्ष सालगडी म्हणून राहिले. परवा वारले 2 महिन्याखाली. तर अंतविधी सुद्धा आम्ही गावाकडे आणून केला. का? माझ्या बापाला विद्येच्या व्यसनाचं महत्व कळालं. माझ्या अण्णांना हरिपाद सेवनम या व्यसनाचं महत्व कळालं. तुमच्या कोळवाडीमध्ये बी ज्यांना ज्यांना हे 2 व्यसन कळाले त्यांचे लेकर कुठं आहेत बघा. आणि ज्यांना ज्यांना वाईट व्यसनाचा नाद लागला त्यांच्या घराचं काय चाललंय बघा. माऊलींनी अज्ञानी का म्हणले? त्याचं कारणच हे आहे की त्या अज्ञानाला आपलं नुकसान झालेलं अजिबात कळत नाहीये. म्हणून संत म्हणाले, क्या किया क्या किया क्या किया रे,
तूने जीवन गंवा दिया, जिसे पाना था उसको भुला दिया, क्या किया। अमृत को छोड़ा पिता शराब को, अमृत को छोड़ा पिता शराब को, हरि नाम से मोह मोड़ा, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गंवा दिया, जिसे पाना था उसको भुला दिया, क्या किया। दोन रस्ते चिखलीला जायला कोळवाडीवरून, इकडून मेन रोड बी आहे आणि मधल्या रस्त्याने आम्ही हिंगणगावाकडून जाताना इथे काय की रस्ता मधून सारखी झड लागली, सारखी 4 दिवस झड लागली आणि तुम्हाला चिखलीला जायचंय। कोणत्या रस्त्याने जाऊ है का नाही। एक येडपट उठलं म्हणला हे जवळ पडते, अरे येड्या चिखलात कसा जातोस। संतांनी 2 रस्ते सांगितलेत, विद्येच्या व्यसनानं जा, हरीच्या पाद सेवन म्हणजे देवाचं नामस्मरण करण्याच्या रस्त्यानं जा, नाहीतर मग दारू गांजा गुटखा तंबाखू सिगरेट ब्राऊन शुगर आता व्यसन लय आहेत। एक व्यसन तुमचं कल्याण करणारा मार्ग आहे आणि दुसऱ्या मार्गाने तुमचं नुकसान होणार आहे। म्हणून मी नेहमी सांगतो, जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात को पिए वो तो सुबह उतर जाएगी। जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात को पिए वो तो सुबह उतर जाएगी। हरि नाम का प्याला एक बार तो पी कर देखो, जिंदगी सुधर जाएगी। तुम्ही अनेक महाराजांकडनं ऐकलेला आहे, ज्यांनी ज्यांनी या हरिनामाचा प्याला पिला और विषाचा प्यालाचा देखील परिणाम झाला का। विषाचा प्याला देखील कशामध्ये कन्वर्ट झाला, अमृतामध्ये कन्वर्ट झाला। कुणाला पाजवेल त्या विषाचा प्याला, मिरेला पाजवला, पण तिनं हरिनामाचा प्याला पिला होता म्हणून म्हणतात, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गनी गई हरि गुण गाने लगी, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन। माझ्या युट्यूबवर मीराबाईवर एक मी व्हिडिओ बनवलाय। रामकृष्ण बदने नावाचं एक माझं युट्यूब चॅनल आहे, माझ्या मायावा, तुमच्या नातायली पोरायला लावा। सगळ्यात परवाचं कीर्तन सुद्धा मी टाकलंय अशोकराव, बघितलं का। घुले महाराजांचं पहिल्या दिवशी मी तुमच्या सत्यात आलो होतो ना कीर्तन ऐकायला, ते कीर्तन सुद्धा टाकलंय मी। 500 550 माझे भाषण प्रवचन त्याच्यावर टाकले। त्याच्यात मीराबाईवर एक मी त्यांचं जीवन चरित्र टाकलंय, की या मीराबाईला विषाचा प्याला दिला तरी मीराबाईचं मरण आलं का, कारण तिनं हरिनामाचा प्याला पिलेला होता म्हणून ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गनी गनी हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। आता ते बरंचसं भजन आहे, मला असं वाटतं की बराचसा वेळ जाईल। महलों में पली बनके जोगन चली, मेरा रानी दुआरी गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो बनी बनी हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। कोणता प्याला पिला, देशी दारूचा नाही। काय नवल आहे बघा, आज तुमच्या गावाकडे निघायला, नांदेड मध्ये ऑटो मध्ये बसायला आणि कडू माझ्या बाजूला 2 पिदाडेच बसले, बसल्या बसल्या काय त्याची तळमळ। होय रे, आज भारत बंद आहे, दुकान चालू असेल का नसेल,
दुकान चालू असेल नसल, मला बस स्टँडला यायचं होतं आणि बघत बघत त्यानं एकदम देशी दारूचं दुकान उघडं दिसलं. त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, देव मिळाल्यास बी संताला आनंद होतोय का नाही, एवढा तर त्याला आनंद झाला. अरे जिंकला रे म्हणले उघडा. माझ्या मायावा, आमच्या गावातलं सांगाव का नाही की युट्यूब वर आलंय. तुम्हाला माहित आहे का, नरहरी फड म्हणून शेतात राहत होते इकडं आमच्या, आता तळ आहे का त्याच्या बाजूला, आणि गिरजाबाई म्हणून त्यांची बायको होती, माहित आहे का. नरहरी फड आणि गिरजाबाई म्हणायचे नवरा बायको होते. मोत्र्या महाराजाची, मारुतराव महाराजाची सेवा केली. गिरजाबाई तुम्हाला माहित आहे कीर्तनात येऊन बसत होत्या. त्यांचा एक नातू होता आमच्या वर्गामध्ये, त्याचं नाव होतं अशोक. ही अशोक चांगला आहे, देवदेव करणारे अशोकराव आहे. त्याचं नाव होतं अशोक. माझे माय बापो, अंगात एवढी ताकद की आम्ही सगळे दोस्त त्याला बैल अशोक्या म्हणत होतो. त्याचं नाव काय होतं, मी उघड सांगायलो, माझ्या गावातले सगळे ऐकणार आहेत. खोट याच्यातलं इथं बसून कशाला खोटं. त्याचं नाव होतं बैल अशोक्या. एवढी ताकद हो अंगामध्ये. पहिल्याच भरतीत पोलीस झाला. दारूच्या नादाला लागला. आज मरून 15 वर्ष झाले. किती वर्ष झाले. आता येताना विचारलं, म्हणलं थोडं माहिती घ्यावं. 10 ते 15 वर्ष झालेत. कल्पना करा, ज्या माझ्या माईनं लेकीला त्या पोराला पोलीस म्हणून दिलं आणि हे पोरगा अत्यंत जवानीमध्ये दररोज दारू पिऊन, माईचं लग्न त्या अशोक्याच्या बायकोचं बामणाच्या जातीतली असती तर त्या वयात लग्नही झालं नसतं. त्या वयामध्ये 1-2 लेकरं व्हावे तर नवरा मरावा. कशानं, दारू पिऊन मरावा. मला सांगा, याच्यासारखं दुःख काही आहे का माझ्या गावामध्ये. माझ्या डोळ्यासमोर 10 जणांनी तरी आत्महत्या आतापर्यंत केली. या कशामुळं, दारू प्याची, ऋण करायचं आणि मग घरात बी कोणी नीट बघणार, बाहेर बी प्यायला मिळेना, झाडाला फाशी घेतली. मला वाटतं माझ्या वडिलांची 13वी का काहीतरी का कुठला तरी कार्यक्रम होता. मी अभिषेक करायला आलो, आमच्या भावकीतले माणसं पळतच आले. सर म्हणले आपल्या फलाना ते आंब्याला फाशी घेऊन मिळलं. नाव सांगत नाही. आता परवा एक आमचा माणूस वारला गावामध्ये, मिलिटरीतला माणूस, असा दरवाजातून येणार एवढा उंचा पोरं लेकरो. गेलं कशाने गेलं, जाऊन देवकरला विचार. हे का प्रवचन करायचंय, का सप्ताह करायचाय. माऊलींनी 700-750 वर्षापूर्वी सांगितलं, व्यसनच करायचंय तर विद्येचं व्यसन करा, व्यसनच करायचंय तर देवदेवाचं व्यसन करा. दारू फिरूच्या व्यसनाच्या मागे लागायचं नाहीये. हे म्हणजे अज्ञानीपणाचं लक्षण आहे. लक्षात आलं का. आता मी लई विचार केला, अशोकरावला नाही, मला वाटतं मी केशव विठ्ठल दैपळे सरांना काही मी बोललो नाही. त्यांचा भाऊ केशवराव, त्यांना म्हणलं अरे तुमची कोळवाडीची पत्रिकाच येणं झाली. म्हणलं सप्ताह तर लय जवळ आला. म्हणले टाकू का सर पत्रिका. पत्रिका टाकली, दचकूनच गेलो मी. म्हणलं माझं नावच नाही. आला म्हणलं 10 दिवस जवळ तयारी करायला लावली आणि नावच नाही पत्रिकेत. मला काही चैन पडला नाही. दवाखान्यात गेलतो आम्ही नवरा बायको. लगेच अशोकरावला दवाखान्याच्या बाहेर येऊन फोन लावला. म्हणलं अशोकराव ही पत्रिका. गुरुजी म्हणले झालंय पण होईल वाटालय म्हणले व्यवस्थित. आणि मग पुन्हा त्यांनी पत्रिका टाकून सांगितलं सर तुमचं प्रवचन आहे. मी कशासाठी सांगायलो की या निमित्तानं कुठंतरी एखादा विषय तयार होतो. या निमित्तानं माझ्या मायबापांना ज्यांच्या कानावर पडायला एखादा असा विषय यावा की ज्या विषयातनं काही जागरण बी व्हावं, एवढा या पाठीमागचा उद्देश आहे. मी विचार करत होतो, रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे. रामायणामध्ये किष्किंधा कांडामध्ये प्रसंग आला. दारू काय करते बघा, वाईट व्यसन काय करतं बघा. तुम्हाला माहितीये हनुमंतरायांनी दोघांची दोस्ती घडवली. कोणाकोणाची. हा कोणीतरी सांगितलं रामाची. बघा हुशार माणसं आहेत. रामाची सुग्रीवाची दोस्ती कोण घडविली, मैत्री मारुतीराय.
दोस्ती झाली, एकमेकाचं ठरवलं आणि दोस्त होताना बी सगळे सारखेच प्रॉब्लेम राहावं लागते, विचार जुळले तर दोस्ती होती. राम म्हणले बाप्पा तुझ्याही बायकोला त्या वाळीनं हे केलंय, माझी बायको रावणानं नेली, या दोघांची समस्या सारखीच आहे, आपण दोघं बसून मिटवूत म्हणले. तुझं मी काम करतो, माझं तू कर. आता सगळं तुम्हाला माहित आहे. प्रभू रामचंद्रांनी काय केलं? सुग्रीवाचं काम केलं का नाही? वाळीला सुग्रीवाला राज्याभिषेक आणि लगेच राम म्हणले का जाय आता उद्याच्याला सीता शुद्धी करून आण म्हणले का? म्हणले का? काय म्हणले प्रभू रामचंद्र? अरे लई दिवस झालं बायको जवळ नव्हती, लई दिवस झालं राज्याचा उपभोग घेतला नाही. सुग्रीवा किती महिने? बघा 4 महिने तू आता राज्यावर सुखानं राहा, लेकराय बरोबर, बायको बरोबर राज्य कर, सगळ्या बरोबर. पण 4 महिन्याच्या नंतर मात्र आठवणी ठेव बरं आपलं काय काम आहे ते, सीतेच्या शुद्धीला जायचं. अहो देवा असं कसं होईल, असं कसं होईल, असं कसं होईल म्हणले का नाही? आणि 4 महिने उलटून गेले, सुग्रीवाला आठवण राहिली का? राहिली. मग आठवण कुण करून दिली? सदाशिवरावांनी सांगितलं. कुण आठवण करून दिली? हनुमंतरायांनी आठवण करून दिली. नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये लिहितात. मी मनाने म्हणाल नाही, हनुमंतराय काय म्हणतात बघा. स्त्री विषय मद्यपान त्याही वरी धनमान, त्याही वरी शब्द ज्ञान, हेची नागवन स्वहिता विषयी. अरे काय राजेसाहेब विसरलात का काय? अहो आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचा, आमच्या आई साहेबांचा शोध घ्यायचा आहे तुम्हाला, पण तुम्ही विसरलात. कशामुळे विसरलात? माझे शब्द नाहीयेत, हनुमंतरायांचे शब्द आहेत. स्त्री विषय मद्यपान, तुम्ही स्त्रियाच्या विषयामध्ये गुंतलात, तुम्ही मद्यपानामध्ये गुंतलात. आता पुढची ओळी सांग. द्रव्यदारा मद्यपान तुझे बुडाले स्वहित ज्ञान. हे सुग्रीवाला हनुमंतराय सांगतायत बरं. द्रव्यदारा मद्यपान तुझे बुडाले स्वहित ज्ञान, विसरलासी श्रीराम भजन, परम विघ्न तुझाले. कशामुळे विघ्न आले सुग्रीवा तुला आता? कारण तू द्रव्याच्या मागे लागला. दारा म्हणजे बायको तुला आता सुटना झाली, आणि मद्यपान, द्रव्य दारा मद्यपान तुझे बुडाले स्वहित ज्ञान. रामायणामध्ये दारू काय करते, मद्यपानाचं व्यसन काय करतं, जाऊ द्या, ह्याच्यापेक्षा लय मोठं उदाहरण महाभारतात आहे. भगवान श्रीकृष्णाचं सगळं कुळ उद्ध्वस्त झालं. कशामुळे झालं? तुम्हाला माहिती असेल की भगवान श्रीकृष्णाच्या कुळातलं एक बी जिवंत राहिलं नाही का? तर हे सगळे दारू पिणारे निघाले, मद्यपान करणारे निघाले. अहो भगवान कृष्णाच्या वंशातला एकही बियाणं उरलं नाही ते मद्यपान केल्यामुळं. आणि तुमच्या आमच्या खेकड्या मेकड्याच्या संसाराचं काय खराई? म्हणून माझ्या मायाला नवरा दारू पिऊन आला तर त्याला देव मानू नका, त्याला उंबरट्याच्या मध्ये येऊ देऊ. भलं दगड घातले तर घालू द्या मला जाताना बाहेर. काय सांगावं तुम्हाला? 640 मुलं मुली महाराष्ट्रातून येतात. आमच्या अशोकराव होते मुख्य, त्या शाळेचा, त्या कॉलेजचा मी प्राचार्य होतो 10 वर्ष. एके दिवशी माझ्या शाळेतली मुलगी रडत माझ्या जवळ आली आणि म्हणू लागली, सर माझ्या वडिलांना काहीतरी सांगावं सर,
माझे वडील दारू पितात, माझ्या वडिलांना काहीतरी सांगावं सर, माझ्या वडिलांना काहीतरी सांगावं सर. 6व्या वर्गातली बायलेक ढसाढसा रडते, माझे पाय धरायले, म्हणाली माझ्या वडिलांना काहीतरी सांगावं सर, माझे वडील दारू पितात. म्हणलं माय कुठं पितात? म्हणली बाहेर पित नाहीत, घरी आणून बैठकीत बसून पितात. मी म्हणलं बाळा, अरे बरं आहे ना बाहेर पडून कुठंतरी रस्त्याला नालीच्या कडेला पडण्यापेक्षा घरी आणून पितेत, काय वाईट आहे? सर माझे वडील एकटेच घरला येत नाहीत, सोबतीला 5-6 मित्रांना घेऊन येतात. ती देशी दारूची बिंगरी बाटल्या खिशामध्ये असतात आणि माझा बाप आणि त्याचे दोस्त बैठकीमध्ये येऊन बसतात. त्या बाटलीचं टोपण काढतात आणि 2-2 गोट्या दोस्तही आणि माझे वडीलही दारू पितात. थोडी झिंग चढते आणि माझ्या वडिलांच्या अंगामध्ये राक्षस शिरतो. नशा आली की माझे वडील माझ्या आईला आवाज देतात, अगं पापड भाजून आण, अगं शेंगदाणे भाजून आण. नशा चाललेला माझ्या बापाच्या अंगात राक्षस आलेला माझ्या माईला माहित असतंय. माझ्या बापाचा आवाज ऐकल्याबरोबर माझी आई लटालटा कापते हो सर, आणि घाबरत घाबरतच पापड भाजते, घाबरत घाबरत शेंगदाणे भाजते, घाबरत घाबरतच ते शेंगदाणे पापड घेऊन त्या बैठकीत येते हो सर. आणि गडबडीत येता येता माझ्या मायेचा पदर, गडबडीमध्ये माझ्या मायेचा पदर खाली पडतय हो सर. आणि 2-2 घोट पिलेले माझ्या बापाचे दोस्त माझ्या माईचा पडलेला पदर बघून तिच्याकडं वाईट नजरेनं बघतात हो सर. माझ्या वडिलांना काहीतरी सांगा हो सर, माझ्या वडिलांना काहीतरी सांगा हो सर. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. अरे अरे अरे, 10 ते 12 वर्षाच्या मुलीला आपला वडील दारू पिऊन आला तर आपल्या माईची बेइज्जत होते कळतं. 50-60 वर्ष झालेल्या बापाला मात्र अक्कल येत नाही. तेव्हा मला वाटलं, आता परवा मी मुखेडमध्ये बघितलं हो, निवडणुकीत फिरताना गावात गेलं, 2दा गेलो मी, 3ऱ्यांदा माझी गाडी आलेली. गुरुजी पेटी आणायची असली तर गावात याच, नाही तर याच. कोणती पेटी कळली की तुम्हाला? कुठं चाललंय? अहो मला सांगा, लग्न असलं त्या लग्नात नाचताना काय चाललंय? गणेश मुळांची मिरवणूक गणपतीची निघाली तर त्याच्यात काय चालू आहे? आमच्या गावात डोला होत होता, त्या डोल्यात नाचताना लोक काय करतात? आता तर तुम्ही शहरामध्ये रेव पार्ट्या नावाच्या आल्या, जवान जवान पुरी. तुम्हाला काय सांगावं, ब्राऊन शुगर, वेगवेगळे व्यसन करायले आणि कमी वयामध्ये या लेकरांचं जीवन बर्बाद पाहिलंय. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, मी तुम्हाला सांगतोय असं नाही तर सगळ्या संतांनी व्यसनाचा निषेध केला. एखादा बैल जर लईच माजला तर आपण त्याच्या नाकात काय घाला म्हणतो? काय म्हणते? शब्द बरोबर आला बा. काय म्हणतात? अरे यसन घालायला, यसन यसन घातलं की लाईन वर येतंय. मोठे मोठे तुम्हाला आता काय सांगू, मला ह्याच्यामुळे सांगता येणार झाले. आमच्या मुख्याला एक माणूस होता, असा फुटबॉल एवढा आला, त्यानं असं जर हाणलं तर फुटबॉल फुटत गेला, एवढी ताकद. पण वयाच्या 40च्या आधच त्याचं जीवन संपलं. हे व्यसन तुम्हाला हळूहळू हळूहळू संपवून टाकते. म्हणून संतांनी सांगितलं, व्यसनाच्या नादाला लागायचं नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय बघा, परस्त्री मद्यपान पेंड खान माजविली. 2 गोष्टी पाळा म्हणतात तुकाराम महाराज. परस्त्री म्हणजे विषय आणि मद्यपानाच्या पाठीमागे लागायचं नाहीये. सेना महाराज, नावी समाजामधले सेना महाराज, सेना महाराजांची फार प्रसिद्ध रचना आहे.
सेना महाराज म्हणतात गांजा भांग आपो सेवू नका सोरा, गांजा भांग आपो सेवू नका सोरा, दारिद्र्य संसारा, दारिद्र्य संसारा अनालते धन जाय आब्रू हीन होय बल, धन जाय आब्रू हीन होय बल. सेना महाराजांनी सांगितलं की गांजा भांग आपू सेवू नका सुरा, दारिद्र्य संसारा अनालते. म्हणून आपण या व्यसनाच्या माग लागायचं नाही, कारण या व्यसनांनी कुणाचं चांगलं केलेलं नाहीये. पण एका गावामध्ये एक बाई काय म्हणू लागली, तिने नाव घ्यायला सांगितलं आणि त्या बाईनं नाव घेतलं. बकेटात बकेट, स्टीलचं बकेट, बकेटात बकेट, स्टीलचं बकेट आणि रामराव पाटलाचं नाव ऐकायला 100 रुपये तिकीट. बाईनं नाव घेतलं, रामराव पाटलाचं नाव ऐकायला 100 रुपये तिकीट. आणि रामराव पाटील कुठं आहेत, पाराच्या माग द्यासाठी पडले. आणि रामराव पाटलाचं तोंड कुत्र चाकारे. आणि बाई म्हणाली रामराव पाटलाचं नाव ऐकाय 100 रुपये तिकीट. सेना महाराजांनी सांगितलं व्यसन करायचं नाहीये. पण हे जे पिणारे लोक आहेत की नाही, हे म्हणते काय करावं गुरुजी, पेलो नसतो हो, पण डोक्याला लईच हाड्या खाय, लईच टेन्शन आहे. अरे भगवान श्रीकृष्ण इतकं तर टेन्शन नाहीये तुम्हाला. जन्मण्याच्या अगोदर गर्भामध्ये असल्यापासून मायबाप बंदिवासामध्ये, तेव्हापासून अवतार संपेपर्यंत भगवान श्रीकृष्णाला किती दुःख होतो. म्हणून काय त्यांनी दारू पिली का? लोक काय सांगतील, आमच्याकडे आमचे दोस्त तंबाखू मागायचे झाले की गावकर तर काय म्हणतात माहित आहे का, एकूण एकाला मागायचं झालं की सर स्फूर्ती चूर्ण आहे का, त्याचं नाव काय स्फूर्ती चूर्ण. मी म्हणलं हे काय, म्हणलं हे खाली की जरा स्फूर्ती येते. अरे म्हणलं हे खाऊ नाही, चांगलं नाही, कॅन्सर होतंय यानं. आता तंबाखूचे आमच्या मुख्यच्या बाजूला तांदळी फिंदळी तिथं तंबाखू लावते. मी म्हणलं तंबाखू होती तर कशी तयार बघावं, तर ते तंबाखूचे असे घड खाली लोंबकिवते आणि खाली बेसरमाचा धूर देते. ती तंबाखू असते, ज्या तंबाखूच्या शेतातनं गाढवं सुद्धा त्याला बघत नाही ते माणसं खाते. म्हणलं तंबाखू खाऊ नाही, चांगलं नाही. तर एक जण म्हणला सर तंबाखूचं वर्णन तर कशात आलंय, ज्ञानेश्वरी मध्ये आलंय. म्हणलं ह्याचा अभ्यास जास्त दिसालाय. म्हणलं कस काय सांगू का, म्हणला ओवी. म्हणलं सांग. आणि त्यानं ओवी सांगितली. भगवान म्हणे अर्जुना, भगवान म्हणे अर्जुना, जो लाई तंबाखूला चुना तो भक्त माझा जुना कलियुगी जाण. म्हणलं बाबा तुझे पाय तर दे, पाया पडतो. काय लोक समर्थन करतील. ते गाणं बी आले बघा हिंदीमध्ये, मुझे पीने का शौक नहीं, पिता हूं गम भुलाने को. काही भी गाने, ये गाना आले, ए मेरे भैया दे दारू दे दारू दे दारू, ए मेरे भैया जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है. आता टीव्ही वरती मालिका बघता तुम्ही, बाया गडी बी दारू पिताना दाखविते, बाया बी दारू पिताना दाखविते. दाखवणाऱ्यानं जर का बघितलं पाहिजे. मी म्हणलं बिडी वळणं चांगलं नाही. माझे वडील सुद्धा आणखी 10 वर्ष जगले असते माझा जीवा, पण माझ्या वडिलांना सुद्धा बिडीचे व्यसन लागलं आणि त्यामुळे अटॅक आला. नंतर त्यांनी 12 वर्ष बिडी ओढली नाही म्हणून जगले, पण आयुष्य कमी झालं कारण बिडीचं व्यसन केलं. इथं बसलेल्या मला सगळ्यांना सांगायचंय, तंबाखूचं व्यसन करू नका, बिडीचं व्यसन करू नका आणि कॅन्सरच्या आणि कोणत्याही आजाराच्या बळी पडू
नका आपल्या संतांना कोणतंच व्यसन मान्य नाहीये. पाने जो खाईल बैसोनी कथेसी, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पाने जो खाईल बैसोनी कथेसी, तुम्हाला माहित आहे ना त्याला काय होईल म्हणतात महाराज, त्याला गोहत्येचं पाप लागेल, है की नाही. आणि पुढे म्हटलंय तंबाखू ओढोनी काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. जे लोक कीर्तन संपल्यास इतर बसून बिड्यावरते, मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात बुडेल ते घर तेने पापे. जाऊ द्या, पाप पुण्य पुढची गोष्ट आहे, पण तुम्हाला आयुष्य संपवून घ्यायचं असेल तर व्यसन करू नका. एका गावात मी सांगितलं तंबाखू खाऊ नका. आमच्या मित्राला म्हणला तंबाखू चांगली नाही, तर त्यानं मला माझच उलट म्हणला, तुम्हाला रामायण माहित आहे का गुरुजी? म्हणलं माहित आहे की. रामायणामध्ये कोणाला शक्ती लागली होती? आता म्हणलं एवढंही मला माहित नाही. म्हणलं लक्ष्मणाला लागली होती. मग लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर काय केलं? म्हणलं हनुमंतराय गेलते. काय आणलं होतं? म्हणलं दुर्नागिरी पर्वत आणला होता. मग ते दुर्नागिरी पर्वत आणून काय केलं? तर काही नाही, तिथली ती वल्ली औषधी काढली, मग ती सुशेनानं कुठली म्हणलं, मग काही नाही, जिथं हनुमंताला शक्ती लागली तिथं पिळलं आणि हनुमंतराय कोण उठले? लक्ष्मण. लक्ष्मणाच्या ठिकाणी पिळलं म्हणलं आणि लक्ष्मण उठले. एवढं ऐकेले आमचा दोस्त खुदकून हसला. म्हणला उठले का नाही लक्ष्मण? म्हणलं उठले. कशाने उठले? म्हणला सर, म्हणलं ती औषधी पिळली म्हणून उठले. अहो म्हणलं औषधी काय होती? म्हणलं काय होती? तंबाखू होती, तंबाखू. काय लोक समर्थन करतील सांगता येत नाही. म्हणलं बिड्या ओढू नये. एक जण म्हणला बिड्याचं वर्णन दासबोधात आले. बिडी म्हणे मग दररोज भेटे, जो ओढे त्यासी रघुराज भेटे. काय लोक सांगतील सांगता येत नाहीये, पण आमच्या संतांनी सांगितलं. सेना म्हणे सोडा व्यसनी व्यसन. सेना महाराजांनी सांगितलं व्यसन करायचं नाहीये. आता मी एवढे अभंग आणले होते, आपल्याकडे वेळ नसल्यामुळं मला सांगता येत नाहीत. समर्थ रामदास महाराज म्हणतात धूम्रपान करू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये. दोन गोष्टी पाळायच्या. कोणत्या? धूम्रपान करायचं नाहीये, सिगरेट ओढायचं नाही, तंबाखू ओढायची नाहीये म्हणतात, आणि उन्मत्त द्रव्य सेवू नये, दारू प्यायची. कोण सांगितलं? रामदास स्वामींनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा, न करावे अश्लील भाषण, न पाहावे दृश्यहीन, न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे. कोळवारीला जर सगळ्यात माणसांना आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर तुकडोजी महाराजाचे एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवला की तुमचा 101 वर्ष केलेल्या सत्याचं सगळं फळ तुमच्या पदरात पडणार आहे. नाहीतर नळी फुंकेली सोनारे, इकडून तिकडे जाय वारी. किती महत्वाच्या 4 गोष्टी सांगितल्यात बघा तुकडोजी महाराजांनी. पहिली गोष्ट सांगितलेली आहे, न करावे अश्लील भाषण. वाईट वक्त बोलायचं. तुमच्या गावात मी एका होळीवर बोललोय बघा, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. ज्ञानोबा माऊली महाराज सांगतात, तुमच्यात आहे ना कीर्तन आता, कसलंही बोलायचं नाही म्हणते की माऊली महाराज. एकाचे म्हणले बाप बसला होता, मागे सांगितलं ना तुम्हाला, आणि त्याला विचारलं हे कोण आहे, तर त्याने काय म्हणायला पाहिजे? माझे बाबा आहेत, माझे अण्णा आहेत, पितृदेवो भव, है की नाही, माझे वडील आहेत, माझे देव आहे म्हणायला पाहिजे ना. हे कोण आहेत म्हणलं, म्हणला हाय की माझ्या माईचा नवरा. काय म्हणाले? हाय की म्हणला माझ्या माईचा नवरा. बाबा माईचाच नवरा आहे, पण माईचा नवरा कसं म्हणा? माईकडे दाखविलं बोट म्हणले हे कोण आहे,
मातृदेवो भव, माझी आई आहे, माझा देव आहे, माझी माय आहे, माझी मम्मी आहे, माझी मॉम आहे, जे काय म्हणायचंय ते म्हणावं का नाही. त्याला म्हणलं हे कोण आहे, हाय की मला माझ्या बापाची बायको. न करावे अश्लील भाषण. त्यावेळेला मी गीत सांगितलं होतं, आमच्या इथं सरपंचीनबाई बसल्या फार सुंदर गातात त्यावेळेला गीत म्हणलं होतं बघा, येताना घेऊन आरास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. त्याने सोबतीला काय नेले, तो तरी काय नेणार हाय, अभिमान नाही बरा भल्या मानसा. येताना घेऊन आरास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू भल्या मानसा. पुढे तुम्हाला त्याच गाण्यामध्ये सांगितलं होतं की अपशब्द बोलायचे नाहीये. पुढचं कडवं पाठ आहे का नाही. त्याच्यामध्ये मी सांगितलंय की संतांना आणि साधूंना अपशब्द बोलायचे नाही आहेत. म्हणून पहिल्यांदा तुकडोजी महाराज सांगतात, न करावे अश्लील भाषण. बोलायचं तर कसं बोलायचं, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी, जीव भावी, जीव भावी, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. ऐसी बाणी बोलिये कोण. जाऊ द्या, आता त्या ओळीवर एकदा बोललोय, अजून कधीतरी बोलू. मला एक सांगायचंय, सप्ता सप्ता म्हणजे काय, अश्लील काय करायचं नाहीये, न करावे अश्लील भाषण. दुसरं सांगितलं, न पाहावे दृश्यहीन, वाईट गोष्टी बघायच्या नाहीयेत. आणि तिसरं सांगितलं, न राहावे व्यसनाधीन, व्यसनाच्या आहारी कधीही जायचं नाहीये. आणि चौथी गोष्ट सांगितली, दुर्गुणी अन्न न खावे, काही बी खायचं, काही खायचं नाही. लोक नको ते खातात आणि म्हणून नको ते विचार येतात. त्यामुळे ते या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. तुकडोजी महाराज म्हणतात, मजूर कष्टाने पैसा कमविती, तोही दारू पायी उधळती, मूल बाळा उपवास घडती, होय दुर्गती जीवनाची. हे माणसं दिवसभर लोकांच्या घरी राम राम राबतात आणि संध्याकाळी देसाळ पितात, घरला येतात. माझ्या गावात घडलेली घटना आहे मानाजीराव. दररोज दारू पिऊन यायचं, दररोज दारू पिऊन यायचं. आणि मी सप्त्याला गावाकडे गेलो की बघायचं, पिऊन आल्याबरोबर बायकोला लाता घालायचं. हो, खिळग होतं, पिऊन पिऊन काही घर नीट नव्हतं. एके दिवशी बघितलं, ती बाई लेक बारक लेकरू काकाला घेऊन उभी होती. हे पिऊन आलं आणि आल्या आल्या बायकोला लाद घातली. माझी माय एकदम त्या खिडग्यावर पडली, डोकं फुटलं, लेकराचंही डोकं फुटलं. बारकी पोरगी पळत आली, ओ बापाचा पाय धरला, बाबा मारू नका, माईचं डोकं फुटलंय, बाबा मारू नका, बाबा मारू नका, बाबा मारू नका. आणि माझी बाय लेक ढसा 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 रडत होती. आणि तेच मारणार माग लई वर्षाखाली मरून गेलंय. तेव्हापासून मी बघायलोय, माझी ती बाय लेक एवढी आनंदानं जगायली. मला वाटते तिचं मन म्हणत असेल, देवा सोडलास रे बाबा याच्या काचाटा.
नवरा मेल्यावर बायकोला आनंद वाटावा, अरे एवढं वाईट वागावं आपण. एका गावामध्ये पिदाडे होते, चार दररोज पिऊन यायचे आणि रस्त्याने म्हणायचं या म्हणावं एका एकाच्या. आता पुढचं कशाला बोल. 20 वर्ष या गावात येतो, मला एक बी पिदाडा माणूस भेटला नाही. तुमचे आभार आहेत, मला माहित आहे पेतात का नाही मला माहित नाही, आपल्या समोर तर येत नाही, तेवढं तरी बरं. दररोज पिऊन यावं, रस्त्याला म्हणावं या म्हणावं एका एकाच्या. एके दिवशी माईला विचारलं, म्हणलं माय अगं या गावातले माणसं म्हणलं पिऊन येते तर रस्त्यानं या म्हणावं एका एकाच्या आणि एका एकाच्या म्हणतात म्हणलं, आणि गावातलं कोणीच कसं त्याला काही विरोध करीत नाही. माझ्या माईनं सांगितलं, म्हणले बाळा और त्याच्यावर दगड आणि अंगावर शितुडा. आता त्याचा शब्द कशाला वापरू, कशावर दगड नका ना कशाला त्याच्यावर दगड आणि अंगावर बुरेसे कोंडरे खुदाडरे. एक इंगळे महाराजाचा सदाशिवराव दृष्टांत माहित आहे का. इंगळे महाराज म्हणले 4 पिदाडे पडले होते म्हणले अशा पटांगणात आणि आबाळ आलेलं होतं. एक पिदारू दुसऱ्याला मुलाला म्हणले या पट्ट्याला सगळी कोळेवाडी भीती एक बी आपल्याला काही म्हणत नाही. आणि ते पेदाडे कोडून इंग्रजी बोलतेत, संतांचे वाक्य बोलतेत, कुठून येतंय की काय की कुठून. या पट्ट्याला गाव झालंय मला, कोणीच आपल्या नादाला लागले, कोणीच नादाला लागणार म्हणाले. तेवढ्यात दुसरा मला तुला तर पट्ट्या तुला तर म्हणला कोळवाडी गाव घेत असेल, या पट्ट्याला तर देव घेत आहे. काय म्हणाले, या पट्ट्याला तर देव घेत आहे म्हणायला. आबाळ आलेलो होतो चमकून हीच चमकायला. ते म्हणते म्हणलं काढला का नाही देवानं पट्ट्याचा फोटो, म्हणलं होतो का नाही देव घेतय, काढला का नाही देवानं पट्ट्याचा फोटो. आता हीच संपली का ह्या पिदाऱ्याचा फोटो काढला का नाही म्हणला पट्ट्याचा फोटो. इंगळे महाराज फार मस्त सांगायचे, मस्त सांगायचे. अगं म्हणलं आई हे पिऊन गावात शिव्या देते आणि गावातलं कोणीच कसं काही म्हणत नाही. अरे म्हणली बाळा त्याच्या कोण नादाला लागल. परवा 4 वर्षाखाली मुखेड मध्ये एका गावाला गेलो भाषणाला, आईवर भाषण होतं, इतकं रंगात भाषण आलं आणि त्या गावातलं श्रीपंताचं बिघडलेलं पोरग पुढे येऊन बसलं. ऐकाव गप्त ऐकाव का नाही घेतलेलं होतं. मी बोलायला म्हणून काय करावं म्हणलं, ह्यानं काही बोलू देतय का नाही. हा हान हो हो ना हा हान हो करायला लागले घेऊ. मी म्हणलं त्या डॉक्टरनं मला बोलविलं तर म्हणलं डॉक्टर साहेब मला तर बोलायला लावा, नाही तर त्याला तर बोलायला लावा. म्हणलं कुणाला तरी एकाला बोलायला लावा वगैरे. म्हणलं आता बक्कल झालं, होच करायला. डॉक्टर माझ्या जवळ आले आणि माझ्या कानात म्हणले सर तुम्हाला बोलायचं असलं बोला, बोलायचं नसलं बोलू नका. आम्ही त्याच्या नादाला लागणार. आज त्याच्या नादाला लागलं की उद्या बनीन फुकल्याशिवाय उद्या बनीन फुकून देत आहे म्हणले. अहो सगळं गाव आता तुम्हाला काय किती उदाहरणं सांगू, लय अनुभव घेतले. अहो त्याला कोणीच काही म्हणलं नाही. मला शेवटी भाषण बंद करून निघून जावं लागलं. माझी आई म्हणाली बाळा अरे शिशुपालासारख्याच राहिलं नाही म्हणली माय. 99 गुन्हे देव मी माफ करतय, 100व्या गुन्ह्याला ह्याला बी देवापाशी काही औषध असलच की. म्हणून 1च वर्ष झालत मानाजी मामा, 1च वर्ष झालत ते चौघ पिऊन असे झालते वाळून गेलते, पिऊन असे झालते वाळून गेलते. धो पाऊस पडू लागला, गावातून असा वडा वाहतय, पेता पेता त्याच्या अंगात काही नव्हतं, झटापट झाली आणि एकानं दुसऱ्याला उचललं त्या पुरामध्ये टाकून दिली. गेलं वाहून खाली तळ्याला त्याच मळ तंगून आलंय. गावातल्या बाया धुवायला गेल्या आणि धुवायला तळ्याला गेल्या आणि बघायला तर काय ह्या पिदाड्याचं मड. बायाने तसं धुन सोडलं आणि गावात आल्या आणि म्हणले ते फलानं पिदाडू मिळलं. माझ्या माय बाप हो गावकऱ्यांनी पोळ्या करून खाल्ल्या, बरं झालं गावाची ब्याद गेली, बरं झालं गावाची ब्याद गेली. मी मेल्यानंतर जर गाव पोळ्या करून खात असेल
तर धिक्कार आहे तुमच्या जीवनाचा, धिक्कार आहे तुमच्या जगण्याचा रे. त्या मायबापाच्या पोटाला येऊन कुस तुम्ही अपवित्र केली तिच्या जीवनाला. खरं सांगू का, मायबापाची सेवा करायची म्हणजे काय करायचो? आता येताना मी आईचं दर्शन घेऊन आलो, आई मी प्रवचनाला चाललोय. आनंद वाटला असेल का वाईट? अंजाबाईनं रंडकपण भोगावं, नवरा मेल्यानंतर लोकांच्या घरी रोजगार करावा, एवढ्याच्या बाळाला मोठं करावं, आणि वयात आलं की त्यानं दररोज लिजिम खेळत घरी यावं. माईला लाता घालाव्या, बायकोला लाता घालाव्या. त्या माईच्या अंतकरणाला काय वाटत असेल याचा विचार आपण नक्की केला पाहिजे. वेळ मला पुरा पडला, मला माहिती आहे. मला व्यसनावर जास्त बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी बोलू शकलो नाही. पण मला एवढंच सांगायचंय, माझं परिवारातलं उदाहरण तुम्हाला ताजं सांगितलं. एक भाऊ म्हणजे माझे वडील हरिपाद सेवनम विद्या व्यसनम या मार्गाने गेले, तर मी आज 3.5 लाख रुपये महिन्या पगारीचा मालक झालो. माझा भाऊ प्राध्यापक, माझा दुसरा भाऊ व्यापारी. आणि तुम्हाला सांगताना मला शरम वाटते, त्या येलदरीला मी रामायण सांगायला गेलो. शिक्षक ज्यांच्या काळामध्ये चुलत्याकडे एक दिवस जाऊन यावं म्हणून येलदरीला रामायण सांगितलं, फार सुंदर सांगितलं. रामायण संपल्या गावातल्या बाया त्या म्हणल्या, गुरुजी सर आता विद्यार्थीच होतो मी त्यावेळेला, चला आमच्याकडे चहाला चला. पण कुचकुच चालली होती, एवढ्या जोरात बोलालंय, कुठं आलंय बघा रे. ते म्हणले ते बाबू बदनेच्या घरी आले. अरे बाबू, त्याच्यात घरामध्ये म्हणले ते मावाची दारू ठुलेली असते, बहुतेक एक गिलास घेऊन आलत का काय. मला पुन्हा म्हणून कोणी विचारलं नाही माझ्या घरला चला म्हणून. केवळ माझ्या चुलत्याच्या घरी गेलो म्हणून माझ्याकडे बघण्याची. माझ्याच घरातलं माझ्या चुलत्याबद्दल मी वाईट बोलू नये, पण का बोलायलो की माझ्या चुलत्याचं नुकसान झालं. चुलता गेला हो जाऊ द्या, जवान एवढ्या 2 वर्षापूर्वी अंतविधीला आलो मी. जाऊन चौकशी करा, मी खोटं बोलत नाहीये. अंतविधीला आलो, आल्यास विचारलं कसं मेलय, तर बघा की म्हणले कसं मेलय. मड इकडं पडलं होतं आणि एवढा चिरा बाजूला पडला होता. डोक्यात दगड घालून त्याला मारून टाकलं. कुणं मारलं होतं माहित नाही. का मारलं होतं? कारण एवढंच की 24 तास पिऊन घरला येत होतं. बायकोला, बापाला, गावाला शिव्या घालत होतं. बापाच्या पुढे लेकरानं तीच परंपरा सुरू ठेवली होती. तर जवान लेकरू माझा चुलत भाऊ 2 वर्षापूर्वी गेला. तुम्हाला ठरवायचंय कोणतं व्यसन करायचंय आणि कोणत्या व्यसनानं आपल्याला कुठं पोहोचायचंय. माऊलींना मी विनंती करणार आहे, माझ्या या सडवट असलेल्या कोळवाडी या गावातल्या माझ्या सगळ्या तरुणांना, माझ्या सगळ्या पुरुषांना ही सद्बुद्धी दे मारुती राया की त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं व्यसन येऊ नये. आणि माझ्या या कोळवाडीतले कोणत्याही बायलेकीचं जवानपणात कुंकू पुसलं जाऊ नये. अहो, ज्या वयात लग्न व्हायचं त्या वयात नवऱ्यानं दारू पिऊन मरावं आणि त्या माझ्या बायलेकीनं आयुष्यभर विधवा म्हणून राहावं. लोकांनी तिच्याकडे वाईट नजरेनं बघावं. त्या लेकरांचं आयुष्यभराचा बाप निघून जावा. एवढं वाईट कसं वाटतं रे बाबांनो तुम्ही? राक्षस म्हणजे कोणी नाही, राक्षस म्हणजे तुम्ही आहात. तुम्हाला कळत नाही आपल्या माई संग, आपल्या बायको बरोबर, आपल्या लेकरा बरोबर कसं वागावते. तेवढी सुदबुद्धी माझ्या या कोळवाडीमध्ये ज्यांचा पाय वाकडा पडलाय, पडायच्या मार्गावर आहे, त्यांना द्यावी एवढी विनंती मारुती रायांच्या चरणी करतो. पुढच्या वर्षी बोलवायचं नाही बोलवायचं तुम्ही ठरवा, पण माझ्या अंतकरणाला वेदना होतात की माझा एखादा माणूस जेव्हा दारूच्या दुकानाकडे जातो, माझा एखादा माणूस जेव्हा दारूमुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, तेव्हा खूप वाईट वाटतं हो. मुखेलला बस स्टँडला मी खूप माणसं बघितलीत, 80-80 वर्षाच्या म्हातारी, एकुलतं एक पोरग दारू करून पडलंय, माय त्याला वडाली ती तिला लाता घालायलंय. हे दृश्य बघितलं की अंतकरण पिळवटून जात. तेव्हा माझे माय बाप हो, व्यसनाच्या नादी लागू नका, व्यसनापासून दूर राहा एवढीच विनंती या निमित्तानं करून
दिल्या गेलेला 1 तासाचा वेळ या ठिकाणी संपलाय आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने उद्धार करायचा असेल तर विद्याव्यसनम हरिपाद सेवनम हे 2 व्यसन करा एवढीच विनंती करतो। आणि तुम्ही ग्रामस्थांनी मला या ठिकाणी पुनश्च एकदा, खरं तर या गावामध्ये फौजी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहे, फौजींना देखील देशाची सेवा करण्याची खूप मोठी परंपरा आहे। या फौजींनी जर मनावर घेतलं, तुम्हाला मी सांगतो, माळाकोळी नावाचं गाव माहिती आहे ना तुम्हाला, तिथं 12 ज्योतिर्लिंग आहेत अशोकराव। अगोदरच्या दिवशी माझं भाषण ठेवलं, तिथल्या बायांनी ठरवली गावातली दारूचं दुकान बंद करायचंय, बाटली आडवी करायची। इथं मंचावरून आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो, नाही तर मला पाप लागल। किनगावकर, तुम्हाला माहिती आहे या भागामध्ये एक संत होऊन गेला, एक संत होऊन गेला। कोण? ज्यानं या भागामध्ये जवळपास 30-40 वर्ष दारूचं दुकानच येऊ दिलं नाही। कोण? कोण? मी त्यांना संत म्हणालोय। कोण म्हणालोय? मी त्यांना संत म्हणालोय, जबाबदारीनं म्हणालोय। पैसे घेऊन कीर्तन करून जाणारी माणसं अनेक झाले असतील, आम्ही असताल, पण मधुकर दादा एक संत होते ज्यांनी 40 वर्ष या किनगावला दारूचं दुकान येऊ दिलं नाही आणि दारू इथं विकू दिली नाही। म्हणून तुमचा आणि आमचा भाग एवढा खऱ्या अर्थानं पारमार्थिक झाला। आणि आज किनगावचं बाजूचं वातावरण बघितलं की डोळ्यात पाणी येतं। दादा, मधुकर दादा, तुम्ही काय वृक्ष लावला होता आणि आता त्याला काय फळ यायला लागली आहे? माझ्या माया, गावामध्ये जर कोणी दारू पिऊन येत असेल तर त्याचा बंदोबस्त इथल्या सैनिकांनाही माझी एक गोष्ट लक्षात घ्या। आणि गावातल्या पुढाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही नीट राहा। माऊलींची ओवी आहे, इथं वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती, ये रानुष्ठिती सामान्य सकळ। मूळ माणूसच जर नीट नाही वागला, आमच्या गावामध्ये एक माणूस पत्ते खेळायचा, त्याचं नाव सांगत नाही, आताही आमच्या गावामध्ये सत्ता चालू असला तर वाड्याच्या वाट्यावर लोक पत्ते खेळतात। का? मूळ माणूस चुकला, पिढी सगळी बर्बाद होते। तुम्हाला विनंती आहे इथं असणाऱ्या प्रमुखांना, तुम्ही चुकीचं पाऊल व्यसनाच्या बाबतीत पडू देऊ नका। तुम्हाला पुण्य लागल्याशिवाय राहणार नाहीये। दादा जिवंत असते तर आजही किनगावला हे वातावरण बघायला मिळालं नसतं। म्हणून या प्रवचनाच्या निमित्तानं आजचं प्रवचनच मी मधुकर दादा मुंडे यांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो आणि या ठिकाणी थांबतो। या ओवीच्या निमित्तानं जितकं चिंतन करता येईल तेवढं मी आपल्या समोर केलं। तैसा विषया लागी उडी घाली तसे जळती आगी, व्यसनांची अंगी लेणी मिरवी पुंडली कवडदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय, मोतीराम महाराज की जय, गुरुवर्य मारुतराव महाराज की जय, श्री संत भगवान बाबा महाराज की जय, सब संतन की जय। विठाला 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 पुंडली कवडदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आता विश्वात्मके देवे दोषोनी मज द्यावे कसाय दान हे। आरती करायच्या, आरती करायची बंद करा दे आता, आमचं YouTube बंद करा कोणतं। आरती राहिली आहे का? मला वाटलं झालंय सगळं।